हेलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. येस, आपण पोहोचलोय आता डे 2 ला. नमस्कार मित्रांनो, मी दीपक करचाल, फायनान्स कोच. आणि आपण डे 2 ला फक्त पोहोचले नव्हत, तर आपण डे 1 कम्प्लीट केलाय. आणि ते डे 1 कम्प्लीट केल्यानंतर आपला माइंडसेट तयार केलाय. आणि माइंडसेट केल्यानंतर काय करायचंय, आपल्याला आता प्रॅक्टिकली करायचंय काहीतरी. येस, आपण जे काय सुरुवात केलंय, आपण आता प्रॅक्टिकलकडे वळणार आहोत. आणि आता प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण उत्सुक आहात, मला माहितच आहे. तर आपण 1 बाय 1 पाहणारच आहोत. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डे 1 व्हिडिओ 5 मध्ये आपण कम्युनिटीचे रूल्स पाहिलाय. परंतु आज आपण फायनान्शियल स्किल शिकणार आहोत. येस, फायनान्शियल स्किल. आणि ते 10 फायनान्शियल स्किल आहेत, ते 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवणार आहे. येस, तर लेट स्टार्ट. ओके, त्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करतो. ओके ना, शेअर. आणि ओके ओके ओके, लेट स्टार्ट. यस, द डिकोडर. येस, 10 डेडलाइन लिस्ट, 10 फायनान्शियल स्किल यू नीड. तर बघा, आपल्याला डे 2 व्हिडिओ 1 मध्ये प्रॅक्टिकल स्किल शिकणार आहोत. फायनान्शियल फ्रीडमची आता बघा खरी गंमत चालू होणार आहे. येस, तर पैसे कमवण्यासाठी पदवी लागते. येस, पैसे तर कमवतो आपण. येस, आपल्याला असं वाटतं की पैसे कमवण्यासाठी पदवी लागते, म्हणजे डिग्री. येस, लागते, ते गरजेची आहे आणि असायलाच पाहिजे. आता पदवी नसलेले, डिग्री नसलेले कमवत नाही का? ते पण कमवतात. पण डिग्रीवाले पण असूनही त्यांना, डिग्रीवाले पण पैसे कमवतात, परंतु ते पैसे टिकवायचे कसे, ते टिकवण्यासाठी हवं असते ते कौशल्य, स्किल. तर पैसे मिळून डिग्री कामाला येईल, पण ते टिकून वाढण्यासाठी फायनान्शियल स्किल लागतात. बहुतांश लोक, नोकरी करणारे लोक महिनाभर मेहनत करतात, पण स्किल नसल्यामुळे पैसा हातातून निघून जातो. येस, तर आपण आज काय करणार आहोत, यशाचे 10 फायनान्शियल स्किल समजून घेणार आहोत. येस, नमस्कार मित्रांनो. काल आपण योग्य माइंडसेट तयार केला होता. येस, आणि आज आपण प्रॅक्टिकल प्रवासाकडे वळत आहोत. येस, हे 10 नियम आहेत, 10 फायनान्शियल स्किल आहेत तुमच्या कुटुंबाला, नोकरी करणाऱ्यांना आणि व्यवसायांना, बिझनेसमॅन यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवतील. येस, तर बघा, पायरी 2, पुढील 30 दिवसात स्वतःला आर्थिक साक्षर बनवा. येस, त्यानंतर बघा, 10 आर्थिक कौशल्य, 10 सुवर्ण आर्थिक कौशल्ये. तर बघा काय आहे, तर फर्स्ट, स्किल नंबर 2, बजेटिंग अँड इमोशन्स. बघा, तुमचे जे काही बजेटिंग मास्टरी आहे, स्किल नंबर ऑफ बजेटिंग मास्टरी. जे काही तुमची इन्कम येत आहे, एक्सपेन्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, सेव्हिंग आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काही बजेट करायची आहेत. बजेट म्हणजे केवळ खर्च कमी करणे नव्हे, तर प्रत्येक रुपयाला कामाला लावणे, महिन्याच्या सुरुवातीला खर्च आणि बचत विभाजन निश्चित करणे. म्हणजे तुमचा जो काही इन्कम आहे, इन्कम आल्यानंतर तुम्ही कुठे कुठे खर्च करणार, एक एक पैसा तुमचा कुठे जाणार, हे सर्व बजेट करा. म्हणजे तुमचा महिन्याचा सर्व मॅनेजमेंट व्यवस्थित होते. त्यानंतर स्किल नंबर 2, इमोशनल कंट्रोल. जे काय तुमचे इमोशनल कंट्रोल आहेत, ते पण खूप महत्वाचे ठरतात. तुम्ही शॉपिंग करता, वेगवेगळी खरेदी करता, जे कुठे ऑफर मिळाले ते शॉप करता. तर बघा, घाई गडबडीत शॉपिंग किंवा स्टेटस दाखवण्याचे खर्च करणे, हे खूप मोठी चूक आहे. हे आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतो, पण प्रत्येक महत्वाच्या खरेदीपूर्वी स्वतःला विचारा, येस, ही माझी गरज आहे की इच्छा आहे. येस, नीड अँड वांट वर लक्ष ठेवा. त्यानंतर स्किल नंबर 3 आणि 4, डेप्थ अँड प्रोटेक्शन. येस, स्किल नंबर 3, डेप्थ मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं डेप्थ मॅनेजमेंट, खूप जास्त इंटरेस्ट वाले लोन असतात आपल्याकडे. येस, आणि आणखी आपण तो लोन घेत जातो, पण आपण तो बंद करण्याचे विचार करत नाही. तर हे खूप मोठे धोकादायक असतात मित्रांनो. म्हणून क्रेडिट कार्ड आणि जो पर्सनल लोन आहे,
म्हणजे ते हायर इंटरेस्टेड लोन आहेत त्यांना तुम्ही कमीत कमी वापर करा. म्हणजे तुमच्या डोक्यावर जितके वाईट कर्ज कमी होतील तितक्या वेगाने तुमची संपत्ती वाढेल. येस. स्किल नंबर 4, रिस्क अँड प्रोटेक्शन. कोणते गुंतवणुकीपूर्वी स्वतःचे संरक्षण महत्वाचे आहे. मित्रांनो, तुमचा इन्शुरन्स नसेल तर आधी इन्शुरन्स काढून घ्या. कारण की जे इन्शुरन्स आपल्या फॅमिली प्रोटेक्शन आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, खूप महत्वाचे आहे. येस. तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स तुम्ही नसेल तर काढून घ्या, ते खूप महत्वाचे आहेत. कारण की पुरेशा रकमेच्या हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हीच खऱ्या नियोजनाची पायाभरणी आहे. बघा स्किल नंबर 5 आणि 6, बेसिक्स अँड फ्युचर गोल. जर स्किल नंबर 5, स्टॉक मार्केट बेसिक. जसं शेअर बाजार आहे, शेअर मार्केट आहे, खूप महत्वाचं, इन्व्हेस्टमेंट साठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो ते. तर आणखी शेअर मार्केट म्हटलं तर काही लोकांच्या मनात विचार येईल, हे तर जुगार आहे. मित्रांनो, हे जुगार नाहीच. योग्य तुमची अभ्यास करू, योग्य आणि सलोख अभ्यास तुम्ही अभ्यास करा, स्टडी करा. आणि स्टडी केल्याशिवाय तिथं गुंतवणूकही करू नका मित्रांनो, हे तुम्हाला रिक्वेस्ट राहील. आणि आधी उत्तम शिक्षण घ्या, मगच गुंतवणुकीला सुरुवात करा मित्रांनो. स्किल नंबर 6, फ्युचर प्लॅनिंग. येस. स्किल नंबर 6, फ्युचर प्लॅनिंग. मुलांचे शिक्षण आहे, तुमचे रिटायरमेंट आहे, तुमचे इमर्जन्सी फंड आहे, असे वेगवेगळे तुमचे गोल आहेत किंवा जे गरज आहेत ते आजच नियोजन करा, त्यांची प्लॅनिंग करा. कारण की जोपर्यंत तुमच्या गोलची, तुमच्या गरजांची प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत अचीव कसे करणार, इन्व्हेस्टमेंट कशी करणार, तुम्हाला माहित आहे का ती किती करायची आहे, ते सुद्धा खूप महत्वाचे आहे, त्याची प्लॅनिंग करावी लागेल. स्किल नंबर 7 आणि 8, कंपाऊंडिंग अँड मल्टिपल इन्कम. येस. कंपाऊंडिंगचा पॉवर काय माहिती आहे मित्रांनो, जसं आज तुम्ही छोटीशी गुंतवणूक केली तर याच भविष्यात खूप मोठी वेल क्रिएट होऊ शकते. येस. हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन येणे खूप महत्वाचं आहे. येस. तर आजची तुमची एक छोटीशी मासिक बचत असेल, सेव्हिंग असेल किंवा गुंतवणूक असेल, भविष्यात मोठी संपत्ती निर्माण होते. तेवढ्या लवकर. आणि जे इन्व्हेस्टमेंट अशी आहे गोष्ट मित्रांनो, जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल तितक्या तुम्हाला फायदा होतो. म्हणजे चक्रव्याढ कंपाऊंडिंगच्या आधारे तुम्हाला खूप मोठा बेनिफिट होतो. येस. तर स्किल नंबर 8, मल्टिपल इन्कम. आपण फक्त सेव्हिंग करणार आहोत, फक्त सेव्हिंग केल्याने काही होत नाही मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि तुमचा पैसा मल्टिपल करावे लागेल. केवळ एका नोकरी किंवा पगारावर अवलंबून राहू नका आणि स्वतःचे कौशल्य वाढ, स्किल वाढवा. स्किल वाढलं का फ्रीलान्सिंग आहे, क्रिएटर बनू शकता. आणि जसं बिझनेस, स्मॉल बिझनेस आहे, म्हणजे हळूहळू इन्कम सोर्सेस वाढवा, जेणेकरून तुमचे इन्कम येण्याचे मार्ग वाढतील आणि तुमची इन्कम वाढेल आणि तुमची ग्रोथ पण होईल. येस. तुमचं फायनान्शियल फ्रीडम मिळवायला खूप फायदा होईल. स्किल नंबर 9 आणि 10, टॅक्स प्लॅनिंग अँड डिसिप्लिन. येस मित्रांनो, स्मार्ट व्यक्ती टॅक्स हे चुकवत नाही, टॅक्स भरतात सर्वच, परंतु त्याचं स्मार्टपणे त्याची प्लॅनिंग, स्मार्ट टॅक्स करतात ते. तर बघा, कायदेशीर आणि तरी सखोल अभ्यास कर, त्याचं नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि टॅक्स नियोजन तुमची थेट बचत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटची स्किल, पेशन्स अँड डिसिप्लिन. मित्रांनो, जर तुम्हाला पेशन्स नसेल कोणत्याही गोष्टीत, तुमचं प्रोफेशनल काही असो, काही तुमचा बिझनेस कोणताही असो, जो काही काम असेल, जो काही म्हणजे ग्रोथ असेल, त्या पेशन्स शिवाय काहीच होत नाही. आणि पेशन्स आणि डिसिप्लिन सुद्धा असायला पाहिजे. तेव्हाच तुमचं आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम आहे, ती एका रात्री प्राप्त होत नाही, की एका वर्षात प्राप्त होत नाही. त्याला शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, प्रामाणिक. आणि तुम्ही कोणताही निर्णय घ्या, त्याला पेशन्स ठेवा, डिसिप्लिन ठेवा. आणि ते हेच बघा, तर बघा, रोजचे लहान शिस्तबद्ध आणि प्रामाणिक निर्णय मोठी संपत्ती उभी करतात. आणि सातत्य, डिसिप्लिन, पेशन्स तुमचे सुपर पॉवर आहे मित्रांनो. तर हेच आपले 10 कौशल्य होते, स्किल होते. तर बघा, स्वतःला गुण द्या. आता ऍक्टिव्हिटी करायची आहे. येस. काहीतरी प्रॉब्लेम झाला माझ्या पीपीटीला. पण येस. तर कर्ज, जे काही तुम्ही शिकलात
त्याला तुमच्यावर ते ट्राय करा, नेमकं तुम्ही कुठं आहात, जे स्किल आहे तुम्हाला येते का नाही, त्यापैकी तुम्हाला स्वतःला मार्क द्या. आणि ते मार्क दिल्यानंतर तुम्हाला माहित होईल की तुम्ही कुठं आहात, तुम्हाला काय करायला पाहिजे. येस. तर पुढे व्हिडिओ ते प्रिव्ह्यू म्हणजे आपण आता हा तर जे डे 2 चा फर्स्ट व्हिडिओ होता, पण व्हिडिओ 2 मध्ये काय पाहणार आहोत, फायनान्शियल अवेअरनेस. आपले कष्टाचे पैसे नेमके गायब कुठे होतात, बचत का शून्य राहते, हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आणि हे फक्त पाहणारच नाही आहोत, तर हे खूप वेगळ्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही चुकू नका, तो येस नक्कीच पहा. आणि वाट पहा माझ्या सेकंड व्हिडिओची. येस, तर आपण आज इथेच थांबू. आणि बघा, कौशल्याचा नवा संकल्प, डिग्री गेट्स युअर जॉब, स्किल बिल्ड युअर वेल्थ. म्हणजेच डिग्री डिग्री तुम्हाला जॉब देऊ शकते, परंतु जे वेल्थ क्रिएशन आहे, तर वेल्थ क्रिएशन साठी तुम्हाला हवे असते स्किल. तर चॅट बॉक्स मध्ये लिहायचं की माय फायनान्शियल स्किल स्कोर इज. तर मी सांगितलं की तुम्ही जो काही स्किल स्किल शिकलेला आहे, त्यापैकी स्वतःला किती मार्क देता आणि आउट ऑफ 100 तुम्हाला किती मार्क मिळाले, ते कमेंट मध्ये लिहा, आपल्या कम्युनिटी मध्ये शेअर करा. येस, तर आज आपण इथेच थांबू. थँक्यू सो मच एव्हरीवन. तर आपण आता इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक नवीन कॉन्सेप्ट सोबत.